नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक मोठा संभ्रम आहे आणि तो संभ्रम म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे आणि आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आमची कर्जमाफी होणार की नाही हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी निवडणुकीची आचारसंहिता लागली तरी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ती कशा पद्धतीने कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पात्र होणार, कशी कर्जमाफी होणार, याचबरोबर किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या वर्षातलं कर्ज शेतकऱ्यांचं माफ होणार, ते म्हणजे 2014चं होणार, 15चं होणार, 16चं होणार का, 2014च्या अगोदरचं होणार का, या सर्व प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे लोकसभेची आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळे कर्जमाफी होणार नाही असं शेतकऱ्यांना वाटते, म्हणजे कोणते काम सरकारी होत नसतं। पण त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की सरकारच्या माध्यमातून जर लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर निर्गमित करण्यात आलेलं असेल तर ते काम करण्याकरिता किंवा ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याकरिता कोणताही अडथळा येत नसतो। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा सुद्धा GR निर्गमित करण्यात आला असल्यामुळे आता आचारसंहितेमध्ये सुद्धा या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता कशी कर्जमाफी होणार, सर्वात प्रथम या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र होणार आहेत याही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। परंतु मित्रांनो, आता या कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र होणार आहेत याचंही उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं जवळपास 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्यांचं फक्त 2 लाख रुपये कर्ज माफ होणार आहे। 2 लाखाच्या वरचं स्वतः त्या शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014 ते 2019 पर्यंतचं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। म्हणजे हे शेतकरी 2014 ते 2019 पर्यंतचे शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र केले जाणार आहेत। योजनेच्या नियम व अटी सुद्धा हेच सांगतात। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014च्या अगोदरचं कर्ज आहे, म्हणजे 2008चं असेल, काही शेतकऱ्यांचा 2009चा असेल, 2010चं सुद्धा असेल आणि 2011, 12, 13 पर्यंतचं असेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही, हे सुद्धा स्पष्टपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, आता असं झालेलं आहे की सगळ्यात अगोदर पहिली कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि ती कर्जमाफी योजना त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली आणि त्या योजनेअंतर्गत बहुतांश शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र ठेवण्यात आलेलं आहे। आणि काही शेतकऱ्यांना जवळपास त्यांच्या यादीमध्ये नाव फायनल झालेलं आहे, KYC सुद्धा झालेली आहे, परंतु त्यांच्या कर्ज खात्यामध्ये 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी जमा झाली नाही, त्यामुळे त्यांची कर्ज सुद्धा माफ झालं नाही, जशाल तशी ती कर्ज थकीत राहिली। मग अशा शेतकऱ्यांना जवळपास असे राज्यातील जवळपास मित्रांनो या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा त्यांना कर्ज माफ न झालेले शेतकरी जवळपास 6.5 लाख आहेत आणि त्या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। ज्याच्यामध्ये मित्रांनो नाशिक असेल, जळगाव असेल, अहमदनगर असेल, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आहेत, त्याचबरोबर सातारा सुद्धा आहे, अकोला आहे, कोल्हापूर आहे, धाराशिव आहे, बुलढाणा, सांगली, बीड, याचबरोबर जालना, परभणी असेल, नागपूर जिल्ह्याचा काही भाग असेल, याचबरोबर लातूर असेल, अमरावती असेल, याच्या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आहेत, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी आहेत, चंद्रपूर असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, पुणे असेल किंवा वाशिम असेल, यवतमाळ जिल्ह्यातील 1,28,000 शेतकरी असे असतील। याचबरोबर मित्रांनो पालघर असेल, भंडारा असेल, ठाणे असेल, गोंदिया, गडचिरोली, रायगड,
वर्धा, सिंधुदुर्ग आणि हिंगोली या राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिली जाणार आहे। कारण की या शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी राहिलेली आहे। या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही। मग अशा राहिलेल्या शेतकऱ्यांना जवळपास 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे आणि लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। आणि मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा कोणताही परिणाम या कर्जमाफी योजनेअंतर्गत होणार नाही। कारण की मित्रांनो, हे कामं चालूच राहतात। याच्या अगोदरचे जी आर निर्गमित आहेत, त्यामुळे मित्रांनो जी आर निर्गमित असल्यामुळे कोणी या कामाला रोखू शकत नाही। परंतु प्रशासनाने हे काम नियमित करायला पाहिजे। कारण की कर्जमाफीची फाईलचा जे काही डेटा आहे ते हरवला होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे ती कर्जमाफीची फाईल गेलेली आहे। मित्रांनो, दुसरी कर्जमाफी योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या कर्जमाफी योजनेमध्ये जवळपास राज्यातील बहुतांश शेतकरी पात्र झाले। ही योजना जवळपास उद्धव ठाकरे ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली आणि 2 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्जमाफ झालं। परंतु मित्रांनो, अद्यापर्यंत याही कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 864 कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 864 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। जवळपास राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी आहे। मग त्याही शेतकऱ्यांना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा त्यांची केवायसी होऊन सुद्धा यादीमध्ये नाव येऊन सुद्धा त्यांच्या कर्ज खात्यामध्ये 2 लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी जी काही रक्कम आहे ती जमा झाली नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा झालेली नाही। अशाही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। परंतु मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉइंट आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांकडून केला जाणारा प्रश्न म्हणजे मित्रांनो, आता तुम्ही सांगतायत की 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी होणार। मग आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार? मित्रांनो, याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी पतसंस्था, नागरी बँका, सहकारी बँका असतील किंवा ज्या काही बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात, अशा सर्व बँकांच्या माध्यमातून कर्ज माफ होणार आहे। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांकडून केला जाणारा प्रश्न, दादा तुम्ही सांगता असं म्हणत की दादा तुम्ही सांगायलेत की 2014 ते 2019 पर्यंतचं कर्ज माफ होणार। मग आम्ही 2019 नंतर घेतलेलं कर्ज आहे, मग सरकार सांगते कर्जमाफीची शक्यता आहे, कर्जमाफी होऊ शकते किंवा असंही भरपूर लोकांच्या माध्यमातून सांगण्यात येतं की 2019 नंतर अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी अवेळी पाऊस व यावर्षी दुष्काळ अशा पद्धतीमुळे राज्यातील 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार। मित्रांनो, होणार तर आहे, शक्यता आहे, परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागेल, सरकारला जी आर निर्गमित करावा लागेल। त्यासाठी मित्रांनो, जी आर कोणताही निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये निर्गमित होत नसतो, परंतु याच्या अगोदरचे जे काही निवडणुकीचे आचारसंहितेच्या अगोदर जे काही निर्गमित झालेले जी आर आहेत ते कामं जरी आचारसंहिता लागली तरी ते होत असतात। त्यामुळे याच्यासाठी मित्रांनो कोणताही प्रॉब्लेम नाही। परंतु 2019 ची कर्जमाफी होण्यासाठी लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता संपू द्यावी लागेल आणि सरकारला त्यावरती निर्णय घेऊन जी आर निर्गमित करावा लागेल। तर कर्जमाफी संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, शेवटी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।